आम्ही सांगतो म्हणून तुम्ही सांगता नाही किंवा नाही अजिबात नाही. तुमच्या जर मला वाटलं नसतं ना तर तुम्ही मला असे ढीगभर पैसे दिले तरी मी याविषयी बोलला नसतो. कारण मी एक हाडाचा शेतकरी आहे. लगातार 3 पिढ्यांपासून आम्ही स्वतः शेतीच कसतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगाल आणि मी बोलेल. तुम्ही मला एक ढीगभर पैसा दिला तरी तसं होणार. नमस्कार, मी विठ्ठल मुके, मलकापूर, बुलढाणा. आज आलेलो आहे आपण शेतकऱ्याच्या बांधावर टरबूजच्या प्लॉटवर. तर त्यांनी टरबूजच्या प्लॉटमध्ये मल्टीप्लायर वापरल्यानंतर काय अनुभव आला त्यांच्याचकडून जाणून घेऊ. तत्पूर्वी त्यांचा परिचय तेच सांगतील. सर, तुमचं नाव सांगा, गाव सांगा, तालुका, जिल्हा आणि मोबाईल नंबर. संदीप मधुकर पाटील. मी मुक्तळ गावचा रहिवासी आहे. तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. 94-03-52-68-48 माझा मोबाईल नंबर आहे. मुके साहेबांच्या संपर्कात आल्याच्या नंतर त्यांनी मल्टीप्लायर सजेस्ट केल्याच्या नंतर जेव्हा मी मल्टीप्लायर वापरलं माझ्या प्लॉटसाठी तेव्हा मला प्रत्यक्षात त्या मल्टीप्लायरचा अनुभव असा आला की झाड माझे आंब्याचे झाड तर आधीपासून होते. टरबूज तर नंतर लावले आंबे, परंतु आंब्याला क्वालिटी जी हवी ती क्वालिटी सगळं काही देऊन सुद्धा येत नव्हती. पण ज्या वेळेस आता इथे मल्टीप्लायर वापरलं गेलं, मल्टीप्लायर ते वापरल्यानंतर झाडांची काळोखी आणि क्वालिटी आणि सेटिंग एवढी प्रचंड जबरदस्त आली की झाडाच्या त्यांच्या वयाच्या मानाने त्यांचा जी विकास झाला, ग्रोथ झाली आणि त्यांच्यावरती जी फ्लावरिंग फ्रुटिंग झालेली आहे ती म्हणजे एकदम अविश्वसनीय विषयात आहे. ती 2 वर्षाच्या झाडांची क्वालिटी आणि साईज अशी बनू शकते हा विषय मी मागच्या वर्षापर्यंत विचार करू शकत नव्हतो. पण जेव्हा मल्टीप्लायर मला साहेबांनी सजेस्ट केलं आणि मी वापरलं तर एकदम फास्ट ग्रोथ आणि एकदम सुंदर रिझल्ट झाले त्या आंब्याचे. तुम्ही आणि आंब्याच्या क्वालिटीसाठी बरेच प्रयोग किंवा बरेच खर्च केले. हो, पण तुम्हाला त्याच्यापासून नाही मल्टीप्लायर माझ्या रेग्युलर प्रॅक्टिसच्या सोबत मल्टीप्लायर दिलं आणि ते दिलं तेव्हापासून जसा फरक जाणवायला लागला तर एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणात. तुम्ही खरंच सांगताय ना? नाही खरंच म्हणजे काय ते डोळ्याने दिसतंय. ते झाडावरती फ्लॅश घे, दाखवा. मोहरवरती ते बघा, ते झाड 2 वर्ष वयाचं झाड आहे ते. त्याचा मोहर आणि त्याची कलर क्वालिटी आणि कॅनोपी बघा तुम्ही. कारण मी याच्यासाठी मी नाही ते प्रयत्न केले हे करण्यासाठी. पण ह्या झाडांना हे झाडं वाढत होते पण यांची कलर क्वालिटी जमतच नव्हती. अशी काळोखी झाडावरती येत नव्हती. मल्टीप्लायरचा मी स्प्रे पण दिला आणि खालतून ड्रिपच्या थ्रू पण दिलं. जे माझे रेग्युलर खतांची प्रॅक्टिस आहे त्यासोबतच मी मिक्स करून ड्रिपच्या थ्रू दिलं. त्याच्यावरती हा रिझल्ट एकदम जबरदस्त. तुम्ही फक्त तुमचं जे फर्टिगेशन आहे त्याच्यासोबत डेलीच्या फर्टिगेशन मध्ये थोडं मिक्स करून माझं जात राहतं. तुम्ही फर्टिगेशन मध्ये मल्टीप्लायर वापरत नव्हते आधी, नाही, आणि मल्टीप्लायर वापरल्यानंतर हा सर्व बदल दिसला. आणि टरबूजची बी सेटिंग आहे. टरबूजच्या बी कलर क्वालिटीला एकदम प्रचंड मस्त पाहू शकता तुम्ही मित्रांनो. टरबूजची सेटिंग हे बघा एकदम इतक्या जवळ हे बघा. एक पाहू शकता टरबूजाची जी साईज पहा, त्याची शायनिंग पहा, अजून सेटिंग पहा. 55 दिवसाचा प्लॉट आहे अजून. 1 2 3 4 हे बघा, हे 5 म्हणजे एवढ्या जागेमध्ये 5 फळ आहेत. तसेच तिकडून वेगळे आहेत अजून. हे लगेच समोर किती मोठे आहेत बघा तुम्ही. सेटिंग आहे आणि फळाला शायनिंग आहे. शाईन आहे, साईज आहे. ज्याप्रमाणे वेलाला शायनिंग आहे त्याचप्रमाणे फळाला देखील शायनिंग शाईन आहे. आहे. तुम्ही मल्टीप्लायर वापरून समाधानी आहात तर? एकदम खूप जास्त समाधानी. इतर शेतकरी बांधवांना काय सांगाल? रेग्युलर वापरायला पाहिजे. रेग्युलर म्हणजे रासायनिकचा आपण जो खर्च येतो तो आपण करतोच, त्याला थोडीशी जोड फक्त याची द्या. तुमच्या रासायनिकचे रिझल्ट तुम्हाला निदान द्विगुणित तरी बघायला मिळतील. आम्ही सांगतो म्हणून तुम्ही सांगता नाही अजिबात नाही. तुमच्या जर मला वाटलं नसतं ना तर तुम्ही मला असे ढीगभर पैसे दिले तरी मी याविषयी बोलला नसतो. कारण मी एक हाडाचा शेतकरी आहे. लगातार 3 पिढ्यांपासून आम्ही स्वतः शेतीच कसतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगाल आणि मी बोलेल. तुम्ही मला एक ढीगभर पैसा दिला तरी तसं होणार. इतर शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये फक्त थोडासा मल्टीप्लायरचा एक खर्च वाढवा आणि तुम्ही जो खर्च करताय तो तुम्हाला द्विगुणित मिळेल. त्याचा जो बेनिफिट तुम्हाला जो हवा आहे तो तुम्हाला द्विगुणित मिळेल. तुमच्या रेग्युलर फर्टिगेशनमध्ये किंवा तुमच्या रेग्युलर खतांमध्ये तुम्ही फक्त थोडा मल्टीप्लायर वापरा. तुम्हालाच ऑटोमॅटिक समजेल की काय रिझल्ट आहे आणि काय आपण वापरतोय. तुम्ही कुठल्या पिकात प्रयोग केले? मी मक्कामध्ये केलाय. हा समोर मक्का दिसतोय माझा. एवढ्या टेकडावरती मक्का आहे तो. सर्वात पहिले सांगायला राहून गेलं मित्रांनो, ही जी जमीन आहे ही जमीन समतल नाही, चढ उतारची टेकूड आहे, पूर्ण टेकूड आहे. म्हणजे डोंगराळ जमीन आहे. फ्लॅश मार इकडे. याच्यात मातीचं प्रमाण कमी आहे, म्हणजे दगडाचं प्रमाण जास्त आहे. तरी देखील सरांनी एवढी छान शेती डेव्हलप केलेली आणि त्याला जोड आपल्या मल्टीप्लायरची घेतलेली. आपण पाहू शकता सर्व जंगल हा चढ उतारचा आहे, डोंगराळ भाग आहे.
आणि त्या मक्काला केलंय, ह्या आंब्याला केलंय, ह्या कलिंगडला केलंय, दुसऱ्या शेतांमध्ये मक्का वगैरे आहे त्यांना बी केलेलं आहे, केळीला केलेलं आहे. केळीवरती इतके एक्सिलेंट रिझल्ट आहे की म्हणजे एवढी छोटी केळीची ग्रीनरी बघा तुम्ही. छोटं पीक म्हणजे थोडंसं पिवसरच असतं ते, कारण त्याला मुळा कमी असतात आणि अपटेक जास्त नसतो, पण त्याला मल्टीप्लायरची सोबत दिल्यामुळे आज छोटी छोटी केळी आहे पण ती पण ग्रीनरीवरती आहे, सुंदर एकदम. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर. पाहू शकता सर की आम्ही कुठल्या शेतकऱ्याला सांगत नाही तर स्वतः शेतकरी प्रोडक्टचे रिझल्ट बोलता, याबद्दल आम्हाला खूप एक अभिमान वाटतो की आपण एका चांगल्या प्रोडक्ट आणि चांगल्या कंपनी जुळलाय. हो तर धन्यवाद. पुन्हा म्हणायला हरकत नाही, मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट. हो.